नमस्कार. आकाड स्पेशल आपण कोळंबी मसाला किंवा प्रॉन्स मसाला याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी कोळंबी घेतलेले आहेत अर्धा किलो. तर ते मी जिथून घेतले तिथूनच साफ करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक धागा असतो काळ्या कलरचा, तर तो काढून घ्यायचा आपल्याला. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता हे कोळंबी मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत. तर याच्यामध्ये मीठ, लिंबू आणि हळद टाकून मॅरिनेशनसाठी आपण ते एक 10 मिनटं ठेवलेलं आहे बाजूला. आणि इथे आपण तव्यामध्ये मसाला बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक 5 ते 6 आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि मुठभर कोथिंबीर टाकून आपल्याला हे छान वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व मसाल्याचे जे जिन्नस आहेत ते टाकून छान परतून घेतलेले आहेत तव्यामध्ये आणि थोडे थंड करून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये खोबरं जरी तुम्ही ओलं खोबरं जरी थोडं टाकलं तरी चालेल. तर मी याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. तर इथे मी थोडंसं 1 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले आपल्याला प्रॉन्स टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं त्याला एक गोल्डन कलर सोनेरी रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत प्रॉन्स तेलामध्ये. तर अशा पद्धतीने मी प्रॉन्स तळून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत. तर त्याच तेलामध्ये आपण जे वाटण केलं होतं तो मसाला टाकून छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत. तर याच्यामध्ये प्रथम मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर मीठ इथे जपून टाकायचं आहे कारण स्टार्टिंगलाही आपण प्रॉन्स मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे. तिखट 1 चमचा टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे मसाला. याच्यामध्ये थोडंसं मी कोल्हापुरी लाल मसालाही टाकलेला आहे फिश करीचा. तर तोही इथे मिस झालेला आहे व्हिडिओमध्ये. तर तोही तुम्ही 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रॉन्स टाकायचे आहेत, मसाल्यामध्ये छान कोट करायचे आहेत आणि ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून एक 10 मिनटं शिजू द्यायचे. प्रॉन्स पटकन शिजतात. तर एक 10 मिनटं आपल्याला छान याला वाफ येऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण प्रॉन्स शिजलेले आहेत का चेक करायचं आहे. त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व करायचं आहे. भाकरीसोबत, भातासोबत खायला अगदी अप्रतिम लागतं. तर अशा पद्धतीने आपले कोळंबी मसाला किंवा प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास रोशनाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि